नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. अरे ही तर जादू झाली. किती छान वांगी लागली आहेत पहा. इटुकली पिटुकली भरली वांगी करायला अगदी मस्त आहेत. आता तुम्ही म्हणाल यात जादू ती काय, वांगीच तर लागली आहेत, त्यात काय नवल. सांगते. हा आनंद वांगी लागल्याचा नाही, ती तर मी नेहमीच लावते, हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमधून पाहिले असेलच. तर हा आनंद फक्त पालापाचोळ्यात रोपे लावून सुद्धा इतकी छान वांगी लागली आहेत याचा आहे. तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर यापूर्वीही एकदा मी हा माती विरहितचा प्रयोग केला होता. तेव्हाही फक्त पालापाचोळ्यात टोमॅटो लावले होते आणि अगदी मातीतल्या सारखेच 3-4 फूट उंच वाढून त्यांना छान टोमॅटोसुद्धा लागले होते. आणि बऱ्याच कुंड्यांमध्ये मी जवळपास 80% पालापाचोळा वापरत असते, हे तुम्हाला माहीत आहेच. हे पहा, असं नाही की माझ्याकडे जागा नाही, माती नाही. इथे तर मस्त कृष्णाकारची लाल माती सहज उपलब्ध असते. पण आपण वेगळं काहीतरी करायचं असतं, वेगवेगळे प्रयोग करून बघायचं असतं. जसजसं मी या बागकामाच्या क्षेत्रात थोडं खोलवर काम करत राहिले, तसतसं मला इथं अनेक तज्ज्ञ जाणकार भेटत गेले. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन मीही काही गोष्टी शिकले, स्वतः करून पाहिल्या आणि त्या यशस्वी झाल्यावर आता चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडते आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती. तर मंडळी, बागकामात फुलझाडांची हौस म्हणून काही झाडे लावणे हे ठीकच आहे, पण तोच वेळ आपण घरच्या पुरता सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी दिला तर. नजरेआड वाढलेल्या त्या भाज्यांवर किती फवारण्या केलेल्या असतात काय माहीत. आज 2 इंचाची मेथी उद्या काढणीला येते. बरं, तेही सोडून द्या. आपण स्वतः पिकवलेल्या भाजीची चव किती गोड असते सांगा बरं. हा छंद, आनंद वेगळाच असतो. आपल्यापैकी बरेच जण आपल्या अंगणात, परसबागेत, बाल्कनीत, टेरेसवर भाज्या पिकवतात. त्यासाठी माध्यम म्हणून माती, किचन वेस्ट किंवा शक्य असेल तर झाडांची पाने वापरतात. मी केलेला असाच एक प्रयत्न फक्त पालापाचोळ्यात वांगी लावण्याचा आज तुमच्याशी शेअर करणार आहे. बागेच्या एका कोपऱ्यात झाडांची रोज पडलेली पाने साठवून ठेवत असते. अधूनमधून 4-8 दिवसातून एकदा त्यावर पाणी शिंपडत राहते. हळूहळू ती कुजत राहतात आणि अशीच अर्धवट कुजलेली पाने मी यासाठी वापरणार आहे. मातीविरहित वांगी लावण्यासाठी मी 2 क्रेट घेतले आहेत. वांग्याच्या रोपांसाठी त्यांची उंची पुरेशी आहे. शिवाय प्रत्येकात 2 रोपे लावता येतील. तुम्ही इतर कोणत्याही प्रकारची कुंडी घेतली तरी चालेल. आधी क्रेटमध्ये पालापाचोळा भरून घेऊया. पाने कुजायला सुरुवात झालेली असतील तर जरा जास्त बरं असतं. ओहो, बघितलं का कोण आहे? होमणी. बऱ्याचदा अशा पानांच्या ढिगाऱ्यात होमणी असतेच किंवा कधीकधी नंतर कुंडीतील पानांचे लीफ कंपोस्ट तयार होईपर्यंत सुद्धा त्यात होमणी तयार झालेली असते. म्हणून माझ्या अनुभवावरून सांगते की कुंडी भरताना त्यात आधीच कडुलिंब किंवा रुईची पाने घाला. दोन्ही क्रेट भरून झालेत. आता रोपे लावूया. पाने बाजूला सारून छोटासा खड्डा करून त्यात रोप लावूया. तुम्हाला आता जे वाटत आहे ना, तेच पूर्वी मलाही वाटायचं. नुसत्या पाल्यात रोपे कशी टिकतील? पण विश्वास ठेवा, ती टिकतात आणि छान वाढतात सुद्धा. रोपाला पहिले पाणी देताना त्यात बुरशीनाशक जरूर टाका. दोन 2.5 महिन्यानंतर पानांचा आकार आणि त्यावरील तजेलदारपणा तुम्ही बघू शकता. रोपे पूर्ण उन्हात आहेत
आणि ती पावसाळ्यात लावलेली असल्यामुळे पाण्याचा विशेष प्रश्न नव्हता. एरवी मातीविरहित झाडांना 1 दिवस पाणी द्यावे लागते, कारण लगेचच पाण्याचा निचरा होत असतो. वेळोवेळी रोपाची खराब झालेली पाने काढून टाकावीत. पालापाचोळ्यातून आलेल्या चाफा, सदाफुली आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असलेल्या भुरुंडीच्या बिया छानपैकी रुजल्या आहेत. पाने कुजत जातील तशी वरून भर घालत राहावी लागते. पुन्हा एकदा कुजू लागलेला पालापाचोळा दाबून भरला आणि रोपाला आधारासाठी काठी लावून दिली. पानांच्या टवटवीतपणावरून रोप किती हेल्दी आहे हे लक्षात येईल आणि त्यामुळेच त्याला योग्य वेळी म्हणजेच रोपे लावल्यापासून 3ऱ्या महिन्यात फुले लागायला सुरुवात झाली. आणि हे आहे पहिले वांगे, दुसरे आणि तिसरे आणि मग ती लागतच राहिली. तुम्ही टेरेसवर किंवा गॅलरीत कुंड्यात ठेवणार असाल तर मातीमुळे त्या चांगल्याच वजनदार होतात. तर अशा वेळी हा मातीविरहितचा पर्याय कसा वाटतो? तुम्हाला गरज वाटलीस तर यामध्ये कोकोपीट किंवा अधिक पोषण मूल्यासाठी शेणखत, गांडूळ खत वगैरे मिक्स करू शकता. मी प्रत्यक्ष करून दाखवले आहे. आणि हां, अगदी भरघोस पीक आलं असं म्हणता येणार नाही, पण योग्य वेळी वांगी लागली आणि तीही मातीविरहित. आणखी एक सांगायचं तर आलं आणि हळद हे मातीविरहित प्रकारात खूप चांगले येतात. तुम्हीही हा प्रयोग नक्की करून पहा. धन्यवाद.